रामकृष्णारी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 154 ते 156चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. ते आदी नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. या ओव्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्म्याचे अमरत्व आणि दृष्टीच्या त्रिकालबाधित स्वरूपाबद्दल अत्यंत सुंदर दृष्टांत देऊन समजावलेले आहे. ज्याप्रमाणे नदीचा उगम कधीही संपलेला नसतो, ती शेवटी जाऊन समुद्रालाच मिळते आणि प्रवाहात असताना मध्यंतरी आपल्याला ती वाहत असताना दिसते. म्हणजेच नदी समुद्रातूनच वाफेच्या स्वरूपाने येते आणि पुन्हा समुद्रातच विलीन होते. ती मधल्या काळात फक्त नदी म्हणून भासते. ये ती नी तया परी सरसीच सदा अवधारी भूतांशी कवनी अवसरी ठाकतीना. या ओवींचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे नदी प्रवाह व जन्म मृत्यू हे चालत आलेले आहे, त्याचप्रमाणे जन्म मृत्यू आणि जीवन या तिन्ही स्थिती एकमेकामागून अखंड चालूच असतात. प्राणीमात्रांच्या बाबतीत या गोष्टी कधीही थांबत नाहीत. ते सृष्टीचे चक्र अविरत फिरत असते असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत. म्हणून हे आगवे हे तुझन लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी. या ओवीचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, या मृत्यूच्या किंवा विनाशाच्या विचाराने तू शोक करण्याची गरज नाही, कारण जगाची ही स्थिती मुळातच अशी अनादि आहे. अनादि म्हणजे काय? याला सुरुवात नाही अशी. जे जन्मले आहे ते जाणारच आणि जे गेले आहे ते पुन्हा येणारच हा निसर्गाचा मूळ स्वभाव आहे. त्यामुळे तुला शोक करण्याची काही आवश्यकता नाही. या ओळीतून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पटवून देत आहेत की माणसाचे शरीर हे केवळ एका प्रवासासारखे आहे. आत्मा हा त्या समुद्रासारखा आहे जो स्थिर आहे, तर शरीर हे नदीसारखे आहे जे सतत बदलत असते. जेव्हा जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचे नियम आहेत, तेव्हा त्याबद्दल दुःख करणे व्यर्थ आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली आपल्याला हा व्हिडिओ व या व्हिडिओचे विश्लेषण आवडले असेल तर पुढील ओव्यांसाठी सबस्क्राईब करावे माऊली. धन्यवाद माऊली.